जगन्नाथ मंदिर हे आपल्या हिंदू धर्मातील 4 पवित्र धामांपैकी एक आहे. हे मंदिर आपल्या भारताचा पूर्व भाग पुरीमध्ये आहे. या मंदिराची निर्मिती 12व्या शतकात गंगा वंशाच्या राजाने केली होती. या मंदिराच्या बाबतीत 9 रहस्यमयी गोष्टी आहेत ज्याची उत्तरे अजून कोणाला मिळालेली नाहीत. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित असेल की तुम्ही झेंडा पाहिला असेल, तो वाऱ्याच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने फडफडतो. परंतु जगन्नाथ मंदिरावर जो झेंडा आहे तो वाऱ्याच्या उलट दिशेने फडफडतो आणि मंदिराच्या शिखरावर जे चक्र आहे ते कोणत्याही दिशेने पाहिल्यास ते तुमच्या बाजूनेच दिसेल. या मंदिराला अशा प्रकारे बनवलं गेलं आहे की याची सावली देखील पडत नाही. या मंदिरासमोर उभं राहिल्यास समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि मंदिराच्या आत प्रवेश केल्यास तो आवाज अजिबात ऐकू येत नाही. बाहेरचं काहीच ऐकू येत नाही. नॉर्मली आपण पाहिलं तर समुद्र किनाऱ्यावर दिवसावारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात आणि रात्री जमिनीकडून समुद्राकडे. परंतु इथे ही गोष्ट अगदी उलट प्रकारे घडते. कोणताही पक्षी, विमान, हेलिकॉप्टर या मंदिराच्या वरून उडू शकत नाही. आपण पाहिलं असेल की इतर स्मारके, मंदिरे जे की उंच असतात तेथे पक्षी जाऊन बसतात. परंतु जगन्नाथ मंदिरावर आजपर्यंत कोणताही पक्षी बसलेला नाही. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की एका दिवसात या मंदिरात 1,00,000 भाविक जरी आले तरी येथे बनवलेला प्रसाद कधीच कमी पडत नाही आणि वाया पण जात नाही. या मंदिरावर जो झेंडा असतो तो रोज बदलला जातो, पण चुकूनही एक दिवस पण हा बदलला नाही तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद केलं जाईल. येथे प्रसाद बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. येथे 7 मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात आणि खालून लाकडाचा जाळ लावला जातो. आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे सगळ्यात वरच्या भांड्यातील जेवण आधी शिजतं आणि सर्वात खालच्या भांड्यातील सर्वात शेवटी शिजतं. असं म्हटलं जातं की जेव्हा श्रीकृष्णाने शरीराचा त्याग केला होता तेव्हा त्याचं शरीर नष्ट झालं होतं, परंतु त्यांचं हृदय तसंच होतं, त्याला काहीच झालं नव्हतं. असं म्हणतात की श्रीकृष्ण जेव्हा सोमनाथ मंदिरात आराम करत होते तेव्हा एक जारा नावाच्या शिकाऱ्याने त्यांच्या पायावर बाण मारला होता. त्या शिकाऱ्याला वाटलं होतं की तिकडे हरिण आहे म्हणून त्याने त्या दिशेने बाण सोडला होता, परंतु तोच बाण लागल्यामुळे श्रीकृष्णाने शरीराचा त्याग केला होता. आणि श्रीकृष्णाने महाभारतात ही गोष्ट आधीच सांगितली होती की माझ्या शरीराच्या त्यागाचं कारण माझा पायच असेल. आणि असं म्हटलं जातं की श्रीकृष्णाचं हृदय आजही जगन्नाथ मंदिरात आहे. दर 12 वर्षांनी या मंदिरातील मूर्ती बदलली जाते. ज्या दिवशी हे काम केलं जातं त्या दिवशी ओडिशा सरकार त्या ठिकाणची लाईट पूर्ण घालवते जेणेकरून ही विधी कोणी पाहू नये. आणि जी व्यक्ती हे काम करते त्याच्या डोळ्यावर देखील पट्टी बांधली जाते जेणेकरून त्या व्यक्तीने सुद्धा पाहू नये. जुन्या मूर्तीमध्ये जी वस्तू असते ज्याला श्रीकृष्णाचं हृदय म्हणतात त्याला नव्या मूर्तीमध्ये ठेवलं जातं आणि जर चुकून सुद्धा त्याने ते पाहिलं तर त्याच क्षणी ती व्यक्ती मृत्यू पावेल. जगन्नाथ मंदिराचा इतिहास खूपच जुना आहे आणि भयानक आहे. विदेशी आतंकवादी मुघल राजा महाराजांनी 17 वेळा हमले केले आहेत या मंदिरावर आणि या हमल्यानंतर देखील पूर्वजांनी त्या मूर्तीला वाचवलं. जगन्नाथ मंदिरात 3 प्रमुख मूर्ती आहेत. पहिली भगवान जगन्नाथांची, दुसरी सुभद्रा आणि तिसरी बलभद्र. या घटनांनंतर भगवान श्री जगन्नाथांना 104 वर्ष आपल्या दरबारापासून लांब राहावं लागलं. त्यामुळेच येथे जाण्यासाठी सुद्धा खूप बंधने आहेत. येथे फक्त सनातनी हिंदूच जाऊ शकतात. तुम्ही हिंदू नसाल तर तेथे जाता येत नाही. आणि ह्या गोष्टी मंदिराबाहेर शिलालेखावर 5 भाषांमध्ये लिहिल्या आहेत. तुम्ही कितीही मोठी व्यक्ती असाल तरीही येथे जाता येत नाही. PM इंदिरा गांधींना देखील येथे जाण्यास मनाई केली गेली होती कारण त्या हिंदू नव्हत्या, त्या पारसी होत्या. 2005 मध्ये थायलंडच्या राणीला देखील येथे जाण्यास मनाई केली होती. 2006 मध्ये स्वित्झर्लंडच्या एका नागरिकाने 1,78,00,000 रुपये दान केले होते तरी देखील त्याला आत जाऊ दिले गेले नाही. तर या होत्या जगन्नाथ मंदिराबाबत काही रोचक गोष्टी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.